तुमचं नाव सांगा. हे राहू दे नाव सांगा नुसतं. कोंडीपरा जगतांबोळ. बरं हे गाव कुठलं? गाव माझं खरसुंडी. हा हेच. बरं तुम्ही व्यावसायिक आहे? उद्योग व्यापार आपला हाही सिद्धनाथाच्या कसा आहे मंदिराच्या समोर लोक तुमच्याकडे येतात? गुलाल व्यापार, गुलाल, हळदी कुंकू. तालुक्यातले बऱ्याच ठिकाणचे लोक येतात तालुक्याचे, जिल्ह्यातले, पण आपल्या राज्यातले, राज्याच्या बाहेरचे, केरला, मध्य प्रदेश, पुन्हा आता म्हणतो तमिळनाडू. ही कसं आहे सिद्धनाथांचं श्रद्धास्थान असलेलं ते भक्त लोक इथं सिद्धनाथाच्या दर्शनासाठी येतात आणि आमच्या इथं दुकानात येऊन गुलाल, हळद कुंकू, पूजेचं सामान नेतात. बरं आता सध्या इलेक्शन सुरू आहे, जिल्हा परिषद पंचायत आहे तुम्हाला? बरं इथं कोण कोण उमेदवार उभा आहेत माहिती का? इथं कसं आहे ठाकरे शिवसेनेकडून शेखर निचळ म्हणून आहेत उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटातून इथं मीनाक्षी उमेश पुजारी हे आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडून इथले अर्जुन सावकार म्हणून आहेत उमेदवार ते आहेत. जिल्हा परिषदेला कोण कोण आहे अजून? जिल्हा परिषद गटातून इनेलकरंजीचे जयदीप भोसले म्हणून आहेत ते हे उमेदवार आहेत. आणखी शिवसेना तुमच्या ठाकरे गटाकडून शेखर निचळ म्हणून आहेत. बरं आता इथं आणखी एक उमेदवार आहे तुमच्या गावातला, शफिक तांबोळी. हा शफिक तांबोळे ते आहेत. शफिक तांबोळे मला साधारण अपक्ष म्हणून आहेत का? अपक्ष वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन म्हणून आहे. हा आता तुमच्याकडे बरीचशी लोक येतात, तर ह्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा जास्त आहे असं बोलते ती? आता काय कसं असते कसं गाव म्हणजे विकासावर एक साधारण आतापर्यंत जे समजा आता धरून चाला उदाहरणार्थ अर्जुन पुजारी सावकार जे आहेत ते ह्या अगोदर आपल्या खरसुंडी गावचे सरपंच होते, तर साधारण त्या काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी गावाचा विकास वगैरे केलेला आहे. तर एक साधारण माझ्या अंदाजानुसार जरा त्यांचा जरा कौल जरा थोडासा जादा वाटतोय. कुठल्या पक्षाकडून ते भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष जरा जास्त वाटतो. हा इथं थोडासा जास्त वाटतोय आणि त्याच्या अंडर खाली साधारण शिवसेना दोन्ही शिवसेना म्हणजे बऱ्यापैकी आहेत. एक साधारण ठाकरे गटाकडून पण आहेत आणि शिंदे गटाकडून जे उमेदवार आहेत दोन्ही उमेदवार त्यांचा सुद्धा म्हणजे रिस्पॉन्स ज्यादा आहे आमची इथं. तुमचं नाव सांगा. जोशना आदिनाथ गडचे. गाव खरसुंडी इथलंच आहे ना? हो. बरं सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे, तर तुम्ही व्यवसाय असल्यामुळे इथं बरेचसे लोक येतात, म्हणजे इथले स्थानिक पण येतात आणि पुऱ्या तालुक्यातले पण येतात. नक्की नक्की. त्या लोकांच्या अशा चर्चा वगैरे ह्याच्यामधून काय वाटतं की बाबा कोणत्या पक्षाक इथं जास्त प्रभाव आहे, कोणत्या पक्षाचा कमी आहे? आता असं सध्या झालंय की माणसाला कुणा विश्वास ठेवावा हेच काय नक्की कळलं, कारण हे उमेदवारच पक्ष बदलायला लागलेत. बरं त्याच्यामुळे माणसाने कुठं स्थिर राहायचं, माणसात ही चर्चा चालू झाली आता सध्या. त्यामुळे एकाशी ठाम कोण नाही तीच, आणि मात्र येते ती ज्याच्या त्याच्या पार्टीचा जिथे येऊन प्रचार वगैरे करते विषय तो नाही. पण सुखसोयी कुणी जरी आलं आतापर्यंत झालेल्या पैकी तरी कुणी पण काय नाही, फक्त तात्पुरती तेवढी म्हणते ती बाबा करतो सवरतो. आता ह्याच्यात पुढं काय घडणार आहे ही काय माहिती नाही, पण तरी पण मला असं वाटतं की आतापर्यंत जे झालंय का नाही त्याच्यात तर काय सुविधा झाल्या, ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा लोकांनी? विश्वास ठेवण्यासारखं काही केलंच नाही आतापर्यंत त्यांनी, तर कुणावर विश्वास ठेवायचा असं होतंय ना. आता मतदान करताना काय लय लोकांची चर्चा 100% एखादा विश्वासातला माणूस कोण सांगू शकत नाही की मी ह्याला मत देतो किंवा काय. त्यामुळे सगळीकडे चलबिचल झालंय. महत्वाचं म्हणजे लोक ठाम नाही चर्चेत, असे काय करावं ही लोकांनाच पुढे पडल्या असा विषय. आता इथे बऱ्याच वेळा इलेक्शनच्या काळामध्ये पैशाचा वगैरे पण हे होतो, माणसं पैशावरती मतदान देतात का? काय आता जे ते काय ते सांगून आपल्याला समक्ष तर काय देत नाही ती, पण घेते ते खाते ते एकाच गाते ते एकाच असा विषय चालूच आहे.
विषयच नाही ना तो. मग ते पैसेवाला निवडून येईल का बिन पैसेवाला निवडून आता ऐकून घ्या, अहो पैसेवाला तुम्ही 1-2 हजार रुपये दिलं, येईल? हा दुसरा उमेदवार येतोय, तुम्ही 2 दिले ते 3 देतोय, हा तो दोन्हीच पण खातोय आणि तिसऱ्यालाच देतोय, खरं. असं पण होतंय. कोण कोणाशी एक नाही असं आहे ना. हा, हा मतदार त्याच्यापेक्षा तुम्ही आहे तर तुमच्यापेक्षा मतदार पण लय हुशार झाले. हा. आणि अगोदर ती काढून घेते तुम्ही, ती पण शेवटच्या अंतिम टप्प्यात देतोय. आता उद्या जाणार आहे मतदानाला ना, त्यानं झालेला 1 तासापूर्वी जर जाणार असलं तर तो काय करतोय की एवढं घे त्याला राहू दे मला दे, असा विषय चाललाय सगळा. मग माणसं पण तशीच गंडावते ती. तसंच आहे. मात्र येऊन उमेदवार अगदी 5-5 मिनिटाला एक गेला की एक येतोय, अगदी जेवण सुद्धा झाकून ठेवून बसायला लागतं, इतकी सारखी आहे तीच, विषयच नाही काय. जेवायला सुद्धा वेळ दार लावून जेवायची वेळ येते. हा, परत मात्र कोण सुद्धा पुन्हा बघून 5 वर्ष कोण सुद्धा येत नाही. अजिबात नाही. हा. काय चाललंय म्हणून सुद्धा विचारत नाहीत. हा, विषयच नाही.